पुण्यतिथी संतांची असते. संत हे जन्मतः काही मोठं अचाट वाटणारं असं चमत्कार वाटणारं कार्य करत नाही. जीवनाच्या ओघात ते स्वतःत एवढं सामर्थ्य मिळवतात. ते सामर्थ्य सत्तेचं नसतं, संपत्तीचं नसतं, सौंदर्याचं नसतं, उपभोगांचं नसतं, ज्याला प्लेजर्स म्हणतो. दे आर नॉट प्लेजर सिकिंग सेंट्स. In fact, they are giving type of personality, denying type of personality. मी हे प्लेजर मला मिळवणार नाही. एखादी मुलगी SSCला जाते, तिला पहिली रँक मिळवायची स्टेटला. जूनमध्ये ती सांगते की परीक्षा 1 एप्रिलला जर असेल आणि ती 15 एप्रिलपर्यंत चालत असेल तर 15 एप्रिलपर्यंत मी घरातली नाही असं समजा. कुठल्याही कार्यक्रमाला मी येणार नाही. मार्च महिन्यातला माझा वाढदिवस मेमध्ये साजरा करूया. भावाची मुंज ठरवायची असेल तर ती पुढच्या वर्षी ठरवा किंवा माझ्या परीक्षेनंतर, नाहीतर मी मुंजीला येणार नाही. मी TV पाहणार नाही. मी हे करणार नाही नाही नाही. डिनायल म्हणतात, सेल्फ डिनायल. त्याशिवाय तुम्ही काही मिळवूच शकणार नाही. हेही पाहिजे, तेही पाहिजे, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, माझं पाहिजे, त्याचं पाहिजे. ऑर्डिनरी राहाल तुम्ही, अत्यंत ऑर्डिनरी. सध्या तुम्हा सर्वांचे इथे जे तबल्याच्या रियाजासाठी आलेले आहेत, दैवत म्हणता येईल असे झाकीर हुसेन पंडित गेलेले आहेत. त्यांच्या अलीकडच्या काळातल्या आणि पलीकडच्या काळातल्या सुद्धा मुलाखती मुद्दामून ऐका. मी काल एक उल्लेख केला होता की आपल्याकडे सुद्धा पद्धत असते. आपल्याकडे कानात काहीतरी सांगायचं असतं, निदान नाम घ्यायचं असतं. तेवढं जरी नाही तरी कोण आत्या मावशी असेल त्यांनी मधाचं एक बोट लावायचं असतं त्याच्या जिभेला. एक संस्कार असतो. त्यांच्याकडे तो संस्कार आहे. कानात काहीतरी देवाचं नाव किंवा कुराणातला आयात म्हणजे एखादा श्लोक म्हणायचा. ते म्हणाले अजून माझ्या लक्षात आहे, कुठेतरी अंतर्मनात ते घट्ट बसलेलं आहे. मला त्याची तशी मेमरी नाही आहे, लक्षात ठेवा. वडिलांनी मला सांगितलं की तू जन्मालास त्यावेळेला तुला तिथून बाहेर आणला त्या मॅटर्निटी रूममधून आणि तुझ्या कानात मी तबल्याचे बोल बोललो. कुठले बोल ते सांगतात त्याच्यात. आणि नंतर सांगितलं की लक्षात ठेवा, गणेश आपला देव आहे, सरस्वती आपली शक्ती आहे आणि महादेव ही आपली स्फूर्ती आहे, इन्स्पिरेशन. आयुष्यभर म्हणाले की हे तीन आहेत ना माझ्यासाठी सिम्बल्स आहेत. एक आहे देव, दुसरी आहे शक्ती आणि तिसरी आहे स्फूर्ती, इन्स्पिरेशन. हे अगदी परवापर्यंतच्या ह्याच्यात सुद्धा ते सांगत होते. आणखीन एक सांगितलं, तबल्याला कधी पाय लावायचा नाही. जर लागला तर सरस्वतीला पूर्वी पुस्तकाला पाय लागला तर आपण नमस्कार करायचो, तसा नमस्कार करा, कारण ती माँ सरस्वती. आणि त्याला शब्द तेच वापरतात ते आणि त्यांचे वडील आणि बाकीचेही काही आहेत की जे संस्कृताइज्ड हिंदी बोलतात. अमजद अली खान बघा किंवा ते वाजवणारे बिस्मिल्ला, हे शहनाई वाजवणारे ते वाराणसीला वगैरे वाढले. आणि ते म्हणतात पूर्वज आमचे आता किती 700 वर्ष झाली आहेत इस्लामला, त्याच्या आधी आम्ही कोण होतो कल्पना करा. जरा मागे गेला तर 2024 वर्ष झाली, आता 25वं वर्ष लागेल कशाला, येशूला. आमचे इतिहास किती लांब आहे. त्यांना इतिहास आता खणून काढले जात आहे. खणून काढले जाणं हे चांगलं वाईट ठरवूच नका, इतिहास तरी मान्य करा. तुम्हाला मागे सांगितलं की एक लामा हा कोण आहे, बुद्धांचा गुरु, बुद्ध लोकांचा गुरु. तिबेट ही त्यांची राजधानी. आपले एक स्वामी तिबेटला गेलेले होते. त्यावेळेला मी त्याच्याकडे एक पेटी दिली आणि सांगितलं मी लवकरच मरणार आहे, माझ्या मृत्यूनंतर ही पेटी उघड. ते गेल्यानंतर ती पेटी म्हणजे अशी बॉक्स होती, मेटलची बॉक्स होती. ती उघडली, आत शंकराची मूर्ती होती, ब्रासची मूर्ती होती, सोन्याची वाटावी इतकी ती झळझळीत तेजस्वी होती. हल्ली प्रत्येकाचं कार्बन डेटिंग केलं जातं. ही काल परवाची वाटणारी मूर्ती 36,000 वर्षापूर्वीची आहे. अमेरिका वगैरे सांगतं. मी गोष्ट कशाला सांगू तुम्हाला, रेफर टू द गुगलवर तुम्हाला हा शंकर दिसेल. सुंदर मूर्ती आहे आणि 36,000 वर्षापूर्वीची आहे. मग त्यावेळेला आपल्याकडे ॲलॉय म्हणतात, मिश्र धातू खणून काढणं हे सोडा. मिश्र धातू, ब्रास ज्याला म्हणतो, पितळ हा काही धातू नाही. ब्रास इज नॉट अ मेटल, इट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 अदर मेटल्स. हे त्यावेळेला माहीत होतं मेटलर्जी. तुम्ही खरंच शिकता आहात, वाचनाची आवड ठेवा. एक पुस्तक तुम्हाला सांगतो, मिळालं तर तुम्ही भाग्यवान. म्हणजे भारतातल्या प्राचीन शास्त्रांचा शोध आणि त्यापासून आजच्या भारतीयांनी घ्यायचा बोध
शोध इज एक्सप्लोरेशन, डिस्कवरी, सर्च अँड रिसर्च. पण पुढे काय? आज आपण, आणि हा आज कायम राहणार आहे. हे पुस्तक मी वाचलं 15 वर्षापूर्वी. त्यावेळेला 15 वर्ष तो आज होता ज्यावेळेला मोबाईल नव्हता. 20 वर्ष झाली असतील. 2001 सालची गोष्ट आहे. त्यांचा तो थिसिस आहे. आणि तो गोव्यातला माणूस आहे, घुरिये म्हणून. नाही सॉरी, हा हे बोरकर. तर ते श्री ज बोरकर सतत परदेशातल्या विद्यापीठात भाग घेत होते आणि त्यांचा थिसिस आहे म्हणून तो प्रिंट लिमिटेड एडिशन केली. आणि माझ्या एका मित्राकडे तो जीवा प्राणाने ते जपतो. मला सुद्धा त्याच्या उपस्थितीत वाचायला त्यांनी दिला होता ग्रंथ आणि नंतर ठेवून घेतला. आम्ही त्याला कितीदा सांगितलं, आम्ही त्याचे झेरॉक्स करून घेतो. या ग्रंथातले डिटेल्स आपल्याला कळले पाहिजेत. त्यांनी किती आता अजंठा एरोरा घेतात. परदेशी लोकसुद्धा त्या पेंटला हात लावून बघतात, ओला तर नाही आहे ना. किती आहे, सहस्त्रकं झाली, शतकं झाली. ह्या गोष्टी कशा नवीन आहे? तुम्हाला सांगतो, ज्याला ॲनॉटॉमी म्हणतात, म्हणजे शरीर रचनाशास्त्र. आणि आपल्या प्रत्येक मंदिरावर अक्षरशः शेकडो हजारो मूर्ती आहेत. त्यातल्या एका मूर्तीची ॲनॉटॉमी चुकलेली नाही आहे. त्यांनी फोटो घेऊन गेले ना ते तिकडे अभ्यास करायला. तिने जर घातलेली आहे साडी भरतनाट्यमसारखी आणि त्यांनी जर असा पाय उचललेला आहे तर कशा झुरिया आपण म्हणतो, कशा रिंकल्स पडतील. बिलकुल चुकलेली नाही आहे, एक काही चुकलेली नाही आहे. सगळे डिटेल्स. असा जर हात धरला तर कोपऱ्यात किती अँगल होईल? कोपऱ्यात हे धरल्यानंतर सगळी ॲनॉटॉमी लीडिंग टू स्पिरिच्युअलिटी. कारण शरीर हे माध्यम आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही तबला वगैरे वाजवता, बोट माध्यम आहे. तबला वगैरे साधन आहे. माध्यम आणि साधन म्हणजे डेस्टिनेशन नाही. मला तबला कसा शिकायचा आहे? एका अलीकडच्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की 18 लोक माझ्यापेक्षा जास्त वेगानं तबला वाजवतात, त्यांचे नावं माझ्याकडे. त्यातले 16 लोक दे आर सुपिरियर टू मी, माझ्यापेक्षा चांगला तबला वाजवतात. आणि मी पब्लिक सांगतोय ऑन रेकॉर्ड. व्हॉट इज लॅकिंग? मग कमी काय आहे? डेडिकेशन अँड डिव्होशन अँड डिटर्मिनेशन. मी तबल्याचा मायस्ट्रो किंवा मास्टर बनणार ही डिटर्मिनेशन नाही आहे, निर्धार. डिव्होशन नाही आहे, भक्ती. डेडिकेशन नाही आहे, समर्पित भाव, समर्पण नाही आहे, जे आमच्याकडे होतं. तबला खरंच आम्हाला कधीच ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो ज्याला की निरनिराळ्या पद्धतीने उदरनिर्वाहाचं साधन असं कधीच वाटलं नाही की ह्याच्याने पैसे मिळवायचे, प्रसिद्धी मिळवायची, निरनिराळी रेकॉर्ड्स करायचे, कधीही वाटलं नाही. आय वॉज जस्ट परफॉर्मिंग, जस्ट लाईक माय फादर. परफॉर्मिंग. आणि परफॉर्मन्ससुद्धा कसा? लीडिंग टू अचिव्हमेंट. मी काल परफॉर्मन्स केला, वर्षभर परफॉर्मन्स केला ना, ऑन द ईव्ह ऑफ द न्यू इयर माझा प्रत्येक परफॉर्मन्स सुधारलेला आहे. याला अचिव्हमेंट म्हणतात. तुमचे परीक्षेतले मार्क आहे ना, तो परफॉर्मन्स आहे. दुसरा पेपर सेट केला तर नाही तुम्हाला तेवढे मार्क्स पडणार. दुसरा परीक्षक असेल तर नाही तुम्हाला तेवढा मार्क पडणार. आणि तोच पेपर तुम्हाला आत्ता लिहायला दिला तर तुम्हाला नाही तेवढे मार्क पडणार. इट इज परफॉर्मन्स. परफॉर्मन्सला काही नाही, इट इज लेंथ अँड ब्रेथ, इट इज फ्लॅट. इट इज फ्लॅट. अचिव्हमेंट इज सॉलिड. अचिव्हमेंट, माझा प्रत्येक परफॉर्मन्स वॉज लीडिंग मी टू अचिव्हमेंट. अचिव्हमेंट वॉज लीडिंग टू परफेक्शन. अँड परफेक्शन आय नेव्हर अचिव्ड इन लाईफ बिकॉज आय एम ऑनेस्ट टू माय सेल्फ. परफेक्ट तबला प्लेयर कोण असेल मला माहीत नाही. आय आस्क माय फादर वन डे, झाकीर हुसेन म्हणतात, ही सेड, अरे आय एम फार फ्रॉम परफेक्शन, बट यू कॅन बी अ परफेक्ट तबला प्लेयर. ॲट द एंड ऑफ माय लाईफ मी तुम्हाला सांगतो, ते म्हणतात, आय एम नॉट ॲट ऑल परफेक्ट तबला प्लेयर. सांगायचं असेल आपल्या भाषेत तर प्रतिपदेपासून आपण प्रवासाला सुरुवात करतो आणि पौर्णिमा इज परफेक्शन, फुल ग्रोथ ऑफ द मून, फुल मून. म्हणाले मी कुठेतरी त्रयोदशी चतुर्दशीला पोचलेलो आहे. पौर्णिमा लांब आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणाल चतुर्दशीपर्यंत पोचलेत म्हणजे पौर्णिमा नाही हो. 8वीतून 9वीत जाणं, 9वीतून 10वीत जाणं क्वालिटेटिव्ह फरक आहे. 7वीतून 8वीत काही नाही, वरच्या वर्गात गेला. 8वीतून 9वीत वरच्या वर्गात गेला. 9वीतून 10वीत वरच्या वर्गात गेला. हा रिमार्क प्रोग्रेस रिपोर्टवर लिहिलेला असतो. 10वी इज ऑल टुगेदर डिफरंट वर्ल्ड ऑफ स्टडी, हे लक्षात ठेवा. 10वीचा अभ्यासच निराळ करायला पाहिजे. मला एक परवा अत्यंत चांगली बातमी वाचायला मिळाली की 1ली ते 8वी ऑटोमॅटिक प्रमोशन सरकारने स्कीम रद्द केली. अत्यंत चांगली आहे. ऑटोमॅटिक दगड जरी बसवला माझ्या वेळेला तरी दॅट स्टोन इज प्रमोटेड. याला काही अर्थ नाही आहे. म्हणून लक्षात घ्या,
की मला प्रत्येक वेळा तबला वाजवताना वाचलं पाहिजे. हे डिटर्मिनेशन, डेडिकेशन, डिवोशन हे लक्षात ठेवा की माझा निर्धार आहे की माझा प्रत्येक परफॉर्मन्स चांगला होईल, प्रत्येक रियाज चांगला होईल. मी आत्ताच या कौतुक करत होतो की पहाटे 5ला इकडे काकड आरतीने तुमचा रियाज सुरू होतो. किती तास तुम्ही मांडी घालून बसता, किती तास तबल्यावर वाजवता. ही खरंच हा रिगरस रियाज आहे ना. इट इज तुम्ही 4-5 दिवस आलात, इट इज इक्विव्हलंट टू 6 months ऑफ रियाज, कंटिन्युअस रियाज, रुटीन रियाज. इथला इंटेन्सिव्ह रियाज आहे. आणि या वातावरणात तुम्हाला कळत नाही पण व्हायब्रेशन्स दे डू मॅटर. एंटायर युनिवर्स इज व्हायब्रेटिंग. आज आपण जोडलेलो ते व्हायब्रेशन्स. मी ब्रीद करतो त्यावेळेला व्हायब्रेशन्स क्रिएट करतो. मी बोलतो त्यावेळेला विचारांची आणि भावनांची व्हायब्रेशन्स तयार करतोय. आणि आय वॉन्ट दोज व्हायब्रेशन्स टू रीच यू, नॉट ओनली टू रीच यू, टू ट्रान्सफिक्स, ज्याला म्हणतात तुमच्या आतून गेले पाहिजेत. जसा शंकराचा त्रिशूळ किंवा बाजीप्रभूचा भाला. विचार करा, आत घुसला पाहिजे. तर तुम्हाला कळेल की ह्या वातावरणाचा, ज्याला आपण हल्ली एन्व्हायरमेंट शब्द वापरत नाही, ॲम्बियन्स शब्द वापरतो. ॲम्बियन्स दुसरा एक चांगला शब्द आहे की ज्याला चैतन्याचा अत्यंत चांगला असा एक सुगंध आहे म्हणाल, इथॉस. ETHOS. आम्ही ज्यावेळेला नवीन शाळा सुरू केली त्यावेळेला शिक्षकांना पहिल्या मीटिंगपासून मी सांगत होतो, असा एक इथॉस आपल्या शाळेत तयार झाला पाहिजे की गेल्यानंतर आणि नंतर कॅथलिक टीचर्ससुद्धा सांगायला लागल्या की आम्ही जर कुठल्या तरी वर्कशॉपला गेलो, अरे आर यू फ्रॉम मुष्टिफंड, अरे शी इज अ मुष्टिफंडियन. मुष्टिफंडियन हा मार्क झाला, बेंच मार्क. कारण कशाला, इथॉस. शाळेत 1 वर्ष जरी शिकवलं तरी तो म्हणतो आय रिमेंबर दॅट 1 year. तिथे मी खरा शिक्षक म्हणून घडलो, माणूस म्हणून घडलो. तबला प्लेयर पहिल्यांदा तुम्ही माणूस आहात आणि नंतर प्लेयर आहात आणि नंतर कलाकार आहात. आज विषय आहे गुरु हा. ज्या वेळेला विवेकानंद होते त्यावेळेला गुरु हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत गेला नव्हता. ॲट द फीट ऑफ माय मास्टर. टीचर शिक्षक आहे, मास्टर गुरु आहे. कारण का, मास्टरी ओव्हर तबला. पण गुरु त्याच्याही पेक्षा निराळ्या. अनेकांना मास्टरी देतो तो गुरु आहे. आता गुरु शब्द, किती शब्द आता ऑक्सफर्डमध्ये गेले, हजारो संस्कृतमधले शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरी गेलेले आहे. आणि मला त्यांचं बरं वाटतं. आता तुम्ही बातम्या वाचा की या वर्षात इतके भारतीय शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये गेले. चटणी गेलेली आहे, पापड गेलेला आहे, लोणचं गेलं नाही कारण पिकल्स हा शब्द त्यांच्याकडे होता. आपले किती पदार्थ, पुरी शब्द तिकडे गेलेला आहे. किती शब्द गेले खाण्यातलेच मी तुम्हाला फक्त सांगतोय. आणि आता डिसेंबरमध्ये एंडला किंवा जानेवारी सुरुवातीला येतील की इतके 1000 शब्द भारतातले गेले. आणि मग त्याच्यात लँग्वेज वाईज देतात, आपल्या मराठीतले किती शब्द गेलेले आहेत बघा ना. तुम्ही फक्त बघाच ना, ऑक्सफर्डच्या ह्याच्यात इंट्रोडक्शनमध्ये वाचा. म्हणून ती जिवंत भाषा आहे. इट इज एक्सपांडिंग अँड व्हायब्रेटिंग, व्हायब्रंट लँग्वेज. अक्षरशः तुम्हाला सांगतो जिवंत भाषा आहे ती. बिलकुल डोंट हेट इंग्लिश, लव इंग्लिश, बट लव मोर युअर मदर टंग, लव मोर युअर नॅशनल लँग्वेज. इंग्लिश ही आमची भाषा नाही, कुणीच सांगितलं आमची भाषा नाही, जगाची भाषा आहे. मी जगात राहत नाही. आत्ता मी मराठीतून बोलतोय, हे मी माझ्या मातृभाषेचं ऋण फेडतोय. माझ्या आईने सांगितलं मला. माझ्या मुलींची भाषा कोकणी आहे. कोकणीतून म्हणलं बोला, कोकणीतून लिहा, कोकणीतून व्यवहार करा. असू दे तुमची ती मातृभाषा. एकाच कुटुंबात काही 2 मातृभाषा असू शकत नाही. इंग्लिश मास्टरी मिळवली पाहिजे. इंग्लिश आत्मसात केलं पाहिजे. तुमच्या ग्रेड्स आणि रँक्स आम्हाला नको आहेत. मला असं पाहिजे, मी माझ्या मुलींना का सांगायचं, घरातलं उदाहरण म्हणून, की सगळ्यांनी तुमच्याकडे रेफरन्स, जिवंत रेफरन्स म्हणून पाहिलं पाहिजे. आणि दोन्ही मुली सध्या आहेत. एक कॉलेजमध्ये आता व्हाईस प्रिन्सिपल आहे, तिचं नावच दिलेलं आहे की 1 stop सोल्युशन्स. कुठलंही सोल्युशन असा एकच स्टॉप, दुसरीकडे जावंच लागणार नाही. दिस इज अचिव्हमेंट, दिस इज नॉट परफॉर्मन्स. ते गोल्ड मेडल वगैरे मिळालं ते परफॉर्मन्स. परफॉर्मन्सवर जास्त भर देऊ नका. परफॉर्मन्सला कामगिरी म्हणतात आणि अचिव्हमेंटला उपलब्धी, अचीव्ड, मी मिळवलेलं आहे ते. हे फार. परफॉर्मन्स इज क्वांटिटेटिव्ह. गेल्या वेळेला 90%, यावेळेला 90% मिळाले. आता मी अथक 2 तास तबला वाजवला. क्वांटिटी कशाला सांगता? 2 तास वाजवला. अर्धा तास वाजवून जग जिंकता येतं. अरे 15 मिनटं वाजवून जग जिंकता येतं. सो इट इज नॉट क्वांटिटी. तुम्ही अगदी लक्षात ठेवा. तुमच्या मात्रा वगैरे असतील, ताल वगैरे असतील, त्याला मॅथमॅटिक्स आहे. कारण मॅथमॅटिक्स इज ॲट द बेसिस ऑफ द एंटायर युनिवर्स.
कुठलीही नाही. तर ऑर्बिटमध्ये जे सगळे तारे फिरत असतात, जरा जरी ऑर्बिट बदलली तर केवढे ॲक्सिडेंट्स घडतील स्पेसमध्ये. सगळं मॅथमॅटिकली आहे. कुठली ऑर्बिट गोल आहे, कुठली आपण म्हणतो ना की असे ऑप्टिकल आहे, असे निरनिराळ्या प्रकारच्या ऑर्बिट्स आहेत. त्या ऑर्बिट्समध्येच ते फिरत असतात. निसर्गात नियम आहे. आपण जंगल राज शब्द कधी वापरू नका, कारण देर इज परफेक्ट डिसिप्लिन इन जंगल. देर इज परफेक्ट डिसिप्लिन इन द लाईव्स ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स अँड प्लांट्स. माणसाने डिसिप्लिन बिघडवली स्वतःची आणि इतरांची. आता बिबट्या वगैरे इकडे आला, या गावात आला, यांनी गाय मारली वगैरे, हे का? त्यांच्या तुम्ही ज्याला म्हणतात ना त्यांचा जो निवास आहे, त्या निवासावर तुम्ही आक्रमण केलं आणि कुठेतरी एवढी सँच्युअरी त्यांना दिली. नियम तुम्ही तोडलेले आहेत माणसाने, आणि माणूस नियम तोडण्यासाठीच बुद्धी वापरतो. हे चुकीचं आहे. कायदे असतील तुमचे किंवा काही नियम असतील ते तुम्ही पाळा. कुठेतरी क्वांटिटी, इतक्या 3.5 मात्रा म्हणजे ओंकार. 3.5 मात्रा, 3.5 आकडा आहे. आकड्यांच्या मागे लागू नका. 3.5 मात्रा म्हणजे होम हम, ही व्हायब्रेशन्स आहे. व्हायब्रेशन्स कॅनॉट बी काउंटेड. म्हणजे हार्टबीट काउंट, त्याचा रिदम आहे तो काउंट करता येईल एक हार्ट, पण तरीसुद्धा हार्टबीट्स, पल्स बीट एवढे मोजता आले ना, त्यातला रिदम नाही मोजता येत. रिदम ॲब्स्ट्रॅक्ट आहे. आणि तुम्ही पूजा, ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे ज्याला अमूर्त म्हणतात, त्याची पूजा करा. पूजा करायला सोयीस्कर म्हणून मूर्ती वापरा. झाकीरून असेल, अल्लार खान असेल, कुणी असेल, किंवा आमचे महाराज असतील, मूर्ती वापरा अमूर्ताकडे जाण्यासाठी. अमूर्ताकडे तबला दिसतो, डग्गा दिसतो, वाजवाना दिसतो, ती खातोडी दिसते, लावतात ती पावडर दिसते, सगळं दिसतं की, पण त्यातून प्रत्येकाचा परफॉर्मन्स होईल, त्याच्यात अचीवमेंट शोधली तर निराळी असेल. बघा, त्यांनी सांगितलं, त्यांनी मला आय एम इंटरेस्टेड, तुम्ही सुद्धा गुगलला विचारा की कोणत्या 16 आणि 18ची नावं त्यांच्या मनात होती. ते म्हणाले 16 तर मला माहीत आहेत, माझ्यापेक्षा फास्ट वाजवतात, थिरकणारी बोटं आहेत ना, मी नुसतं बघत राहिलो त्यांच्याकडे. पण कमी काय, लगेच त्यांनी सांगितलं डेडिकेशन नाही आहे. त्याचा उपयोग ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये, परत रेकॉर्ड्स म्हणजे क्वांटिटी झाली ना, तो किती लांब थुंकला याचं रेकॉर्ड आहे बघा, आणि त्याची चित्रंसुद्धा आहेत. हां, स्वतःची थुंकी, आता चूळ त्यांनी किती लांब थुंकली, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे तुम्ही गुगलमध्ये सुद्धा बघा. म्हणजे काय, यांनी 3 मीटर टाकली, त्यांनी 4 मीटर टाकली. शेवटी काय, चूळ टाकायची की नाही 4 चौघात, हा नियम आहे. इथे कुठेतरी क्वालिटी आहे, इथे कुठेतरी संस्कार आहे. आणि त्यांना तोच शब्द वापरायचा होता, तो शब्द त्यांनी वापरला नाही, संस्कार. ही जी गणेश, सरस्वती आणि महादेव आहेत, ती कुठली फॅमिली नाही आहे देवांची, संस्कार आहेत. गणेशाचा एक संस्कार आहे. गणेशात विकार होत नाहीत, लक्षात ठेवा. आम्ही लहान मुलांना परवाच उदाहरण दिलं की चेंडू आहे, चेंडू असा टाकला तर चेंडू कधी पडत नाही, लक्षात ठेवा. वर टाकलेला खाली येतो, हा तांब्याला जरा धक्का दिला की पडणार आहे, हा माईक असा केला की पडणार आहे. मी पडणार आहे तोल जाऊन गणेश कधी पडत नाही, कारण गणेशाची उंची, त्याला न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणतात, मी तर त्याला इटर्नल इक्विलिब्रियम म्हणतो. चिरंतन समतोलता किंवा संतुलन म्हणजे गणेश, चिरंतन संतुलन, कधी बिघडणारच नाही तो. हा गणेश आहे. सरस्वती म्हणजे कायम वाहती आहे. सरस्वती, जशी कला कलावती, लीला लीलावती, गुण गुणवती, तशी सरस सरस्वती, सरस आहे. विथ रस, स म्हणजे विथ, रस आहे. आणि रसवती आहे, वाहणारी, त्याला गंगा म्हणतो आपण, त्याला आपण सरिता म्हणतो. विचार करा, ती सरस्वती आहे. नाही तर नुसता गणेश ही लायब्ररीतली पुस्तकं आहेत किंवा दुकानातली वाद्य आहेत. गणेश वाजवायला लागला, व्हायला लागली, रेफरन्ससाठी पुस्तकं काढत की सरस्वती जागी होते. प्रत्येक शाळेच्या लायब्ररीत 400-500 पुस्तकं आहेत की हो, गणेश बसलेला आहे, त्याचं विसर्जनही करत नाहीत. ज्यावेळेला तो बाहेर काढला जातो, पुस्तकं वाचली जातात, त्याचे किती सुंदर आहे. आणि मग खुणा केल्या जातात फॉर फ्युचर रेफरन्स, किंवा तू वाच, मी मुद्दामून ती पानं सांगितलेली आहेत, पेन्सिलनं खुणा केलेल्या आहेत, रबर आहे, खोडून टाक, पण तू ते वाचावंस असं मला वाटतं. ही सरस्वती आहे, ही विद्या, ही शारदा आहे. आणि म्हणून गणेशाची शक्ती सरस्वती. एक उदाहरण देतो तुम्हाला, चांगलं पटणार आहे, हे लक्षात ठेवा की तबला वादन नावाचं एक सरोवर आहे.
तळ आहे ते आहे कुठे? एक पर्वताच्या माथ्यावर. आता त्या तबला वादनातून निरनिराळे तबला वादक, निरनिराळ्या वादनाच्या शैली, निरनिराळ्या प्रकारचे वादनातले, लक्षात ठेवा की अशा प्रकारचे आविष्कार, सादरीकरण, मग ते पाणी खाली पडा. वरचं पाणी गणेश आहे, खाली पडली सरस्वती झाली. मग ते टर्बाईन्स असतात, जनरेटर्स, त्याच्यावर काय तयार केली? विद्युत तयार केली. मग विद्युतनी काय आहे? सगळे चमत्कार आहे. विद्युतने आता काय अगदी काय चालत नाही विद्युतवर, पण काही पाणी तिकडे नेऊन इरिगेशन केलं, शेती केली. माथ्यावरचं पाणी फक्त माथ्यावर होतं, दगडात साठलेलं तळ्यासारखं. ते खाली पाडलं, वाहून नेलं. निरनिराळ्या प्रकारच्या शक्ती. इथे प्रकाशाची शक्ती आहे, इथे मूव्हमेंट थंड करण्याची शक्ती आहे, कुठे आयर्नमध्ये इस्त्री आपण म्हणतो गरम करण्याची आहे, फ्रीजमध्ये कुठेतरी थंड करण्याची. एकच इलेक्ट्रिसिटी आहे. किंवा आपण काही प्रत्येकासाठी स्वतंत्र कनेक्शन घेत नाही बाहेरच्या खांबावरून, एकच कनेक्शन. मग इकडे तिकडे घरात फिरवतो, ज्याला आपण फिटिंग म्हणतो. बघा तुम्ही, म्हणून सरस्वती झाल्याशिवाय गणेशाला हे नाही आहे. गणेश डायनॅमिक झाला, कायनेटिक झाला, मोबाईल झाला की सरस्वती जमते. नुसता गणेशाची पूजा करा. सरस्वती आणि महादेवाबद्दल मी काय सांगू? महादेवाच्या एकंदर उपासनेत जे त्रि आहेत, त्रिशूल आहे, त्रिदल आहे ज्याला बेल म्हणतो, त्रिपुंड्र आहे, आडवं 3 गरंड, 3 डोळा आहेत, तिसरा लक्षात ठेवा, त्रिशूल उभा, हा महादेव आहे. आणि हे काय? तो त्रिशूल वापरतो कारण तो 4थ्या अवस्थेत आहे. तो थर्ड अवस्था म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय. शंकर गेलाय का? असा नाही. आमचे गोंदवलेकर महाराज गेले. ब्रह्मचैतन्य तो खरा गुरु आहे. ब्रह्मचैतन्य महाराज पुनर्जन्म आहे, कधीच मरणार नाही. ते चैतन्य आहे. ते चैतन्याला आकार नाही आहे, चैतन्याला वजन नाही आहे, हात पाय काही नाहीत, मग मरतील कसे? चैतन्य इज लाईक एनर्जी. एनर्जी शब्द चुकीचा आहे, शक्ती हाच खरा शब्द आहे. एनर्जीला ऊर्जा शब्द आहे आपल्याकडे. हे फिजिक्समधल्या लाईट, मॅग्नेटिझम, साऊंड, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या एनर्जीज आहे. चैतन्य शक्ती आहे. म्हणून प्रत्येक वाद्याची, प्रत्येक बघा ना, संतूरची जी शक्ती आहे, संतूर म्हटल्यानंतर काश्मीरमधला झरा वाहतोय असंच आपल्याला वाटतं. मुद्दामून बघा, तबल्याचा जो ठेका आहे ना, तो कुठेतरी म्हणजे कुठल्याही चर्मवाद्याचा छातीशी जर जोडला ना तर पहिल्यांदा बरं वाटेल, पण नंतर तुम्ही लगेच तो डिसोरिएंट केला पाहिजे. अरे बाबा तिकडे तबला वाजव, मला त्रास व्हायला लागलेला आहे. कारण छातीचा आत असलेला हृदयाचा जो रिदम आहे त्या रिदमशी जोडला गेला, आनंद आहे. पण जर कुठे ज्याला म्हणतात इंटरफिअर, रेझोनन्स झाला, रेझोनन्स म्हणजे परफेक्ट इन ट्यून विथ, आणि इंटरफिअरन्स झाला, जरा झाला, हृदयाला त्रास होईल. म्हणून पहिल्यांदा डिस्कोचं स्वागत केलं आणि नंतर डिस्को ठॅक 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 ठॅक, हे जो संगीत असतो हे संगीत हृदयाचा ठोका आहे. अरे रात्रभर तुम्ही त्या ठोक्यात तुमची हृदय हे होतील, वीक होतील. पण त्याच्यात निराळ्या प्रकारचीच आहे. प्रत्येक वाद्य आहेत ना, बासरीचं वाद्य इतकं तुम्हाला तो निसर्ग वाद्य, नैसर्गिक वाद्य नाही आहे, फक्त फुंकर. आणि फुंकर म्हणजे श्वास. किती श्वासाशिवाय मी जगूच शकत नाही. म्हणून ती बासरी म्हणते ना की बाकी तुम्हाला सगळ्या कृष्णाचं नाव ओठावर घ्यावं लागतं, मला कृष्ण ओठावर घेतो. केवढं आहे बासरीचा, कारण मी पूर्ण पोकळ झाले. हा हे लक्षात ठेवा. सॉलिड म्हणजे अहंकार आहे. सॉलिड आहे तो. कसला सॉलिड? यू शुड बी हॉलो. पोकळ पाईप झाल्याशिवाय माझं ज्ञान तुमच्यापर्यंत कसं जाणार आहे? पाईपमध्ये जर ब्लॉक्स अँड ब्लॉकेजेस झाले, पाईप बदलतो किंवा स्वच्छ करतो. म्हणून मी पोकळ व्हायला शिकलं पाहिजे. पोकळ म्हणजे लाईट. पोकळ म्हणजे लाईक अ टनल, लाईक अ चॅनल, और लाईक आत्ता सांगितलं तर बासरी. बासरी नुसती पोकळ झाली तर तिला फुकणी म्हणतात. जी पूर्वी फू फू करत आग पेटवायचे, तिला होल्स पडली तिने आणि जाळतात. अक्षरशः जाळलेले असतात ना खुणा, तापवतात सळ्या निरनिराळ्या जुरण्या आणि त्या तापतात. तरी चांगलं संगीत निर्माण होतं. म्हणून मला गळा चिरून घेतला ती सांगते. कृष्णाचा श्वास संगीत म्हणून बाहेर पडावा म्हणून मी माझा गळा चिरून घेतला. कारण माझं काही त्याच्यात मिश्रित होता कामा नये. शुद्ध कृष्णाचा श्वास, त्याचं शुद्ध दिव्य संगीत माझं काही असतं कामा नये. एक गंमत, रंगल्या रात्री अशा नावाचा सिनेमा होता. त्याच्यात शरद तळवलकर सारंगी वाजवत होते. काय सुंदर अभिनय केलेला आहे सारंग्या, अप्रतिम, खरंच सुंदर.
तुम्ही बघा रंगल्या रात्री अशा तेवढाच भाग बघा ना, एक 15 मिनिटात संपूर्ण 3 तासाचा सिनेमा बघून होतो. फास्ट फॉरवर्ड शरद तळवलकर सारंगी वाजवत आहेत, इतके तन्मय होऊन वाजवत आहेत. लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही सारंगी वाजवायला केव्हा शिकलात? मूर्ख आहेत का? चुकून वाजवेन म्हणून मागून सारंगी फोडून टाकली होती. चुकून वाजवेन, चुकून माझ्यातून स्वर निघते. मागे काहीच नव्हतं, डबडं होतं ते, फक्त सूर निघतच नव्हते त्याच्यातून. गंमत बघा तुम्ही. पण त्याचा अभिनय होता ना. संगीत आहे ना, संगीताचा अभिनय, अभिनयासाठी संगीत वापरा. संगीताचा अभिनय करता येणार नाही, कलेचा ज्ञानाचा अभिनय करता येणार नाही. तुम्ही म्हणतात ना ज्ञानासाठी अभिनय करा. तर नाटकात नाही का एक असतात युधिप पराशर, दुसरी असते सत्यवती, साध देती हिमशिखरे, आपण म्हणतो मत्स्यगंधा वगैरेतली गाणी बघा. तो अभिनय आहे, ज्ञान नाही आहे. पराशर ऋषी नाही आहेत, ते रामदास कामत आहेत. हे तुम्ही हे लक्षात घ्या. पराशर ऋषी बनणं व्यास निर्माण झाले. तो व्यास, तुम्ही त्याला म्हणा व्यास इज इलिगल चाइल्ड, इलिजिटिमेट चाइल्ड, अनौरस संतती आहे, लग्नापूर्वी झालेली आहे, लग्नापूर्वी कर्ण झालेला आहे. आपण त्यांना कुमारी माता म्हणतो का? नो, दे आर डिव्हाइन मदर. त्याला म्हणतात इमॅक्युलेट कन्सेप्शन. येशू ख्रिस्त जन्मून सुद्धा व्हर्जिन मेरी. आपल्याकडे चर्चेस आहेत. व्हर्जिन म्हणजे कुमारिका, जन्म दिला तरी कुमारिका कशी? कारण डिव्हाइन कन्सेप्शन, हे प्राकट्य आहे, हा जन्म नाही आहे. आपल्याकडे प्राकट्याची कल्पना आहे, तीच त्यांच्यात आहे. हे प्रकट झालं पाहिजे संगीत माझ्यातून. आता बघा मी न्याय करतो, आता मी हा राग तो राग तो राग असे कितीतरी कार्यक्रम टी व्हीवर असतात. परफॉर्मन्स आहे, वाईट नाही. कारण त्यांना त्यांचे वाढवायचे. काय वाढवायचे? ते त्यांचे निरनिराळ्या प्रकारचे फॉलोअर्स वाढवायचे, इतके मिलियन्स, हे सगळं करायचं आहे. त्याच्यात अडकू नका तुम्ही. शुद्धतेकडे, त्याला प्युरिटी म्हणतात. इमॅक्युलेट म्हणजे काही झालं तरी कुठलाही आघात नाही, ज्याला आपण म्हणतो ना अनाघ्रात, निरागस. सूर निरागस हो ज्यावेळेला म्हणले त्यावेळेला निरागस सुराला लावता येतं हे त्या सिनेमापर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. निरागस मुलगी, निरागस एखादं बालक, सूर निरागस हो. हा कसला निरागस सूर आहे? त्या सुराला काहीही जोडलेलं नाही आहे. मी गातोय, हा मी जोडलेला नाही. तुमच्यासाठी गातोय, ह्या तुमच्यासाठी जोडलेला नाही. पैशासाठी गातोय, बिलकुल नाही आहे. माझी स्पर्धा आहे त्याच्याशी, नाही आहे. बघा, सूर निरागस हो. आणि गणपतीला सादर केलेलं आहे ना गाणं, गणपती वगैरे पुढे, हे निरागस मला संगीत जमलं पाहिजे. आपण आकस शब्द माहीत आहे? आकस म्हणजे मला त्याचा राग आला, बघ रिव्हेंज काढतो की नाही. त्यावेळेला मला तसं केलं होतं, आज मी त्याचा कार्यक्रम बिघडवतो की नाही. हा आकस आहे, निरागस व्हायला पाहिजे. आणि हे गुरु आपल्याला शिकवतो. टीचर डज नॉट अँड कॅनॉट टीच ऑल दिस थिंग्स. अरे गुरु म्हणजे काय आहे सांगितलं ना, 3 शब्द. गुरु हे तत्व आहे, गुरु हे चैतन्य आहे, आणि गुरु ही शक्ती आहे. याला आकारच नाही आहे. म्हणून सद्गुरू आपण शब्द वापरतो. सद्गुरू साईनाथ महाराज की जय, सद्गुरू श्री स्वामी समर्थ. बाकीचे ते एक एकटे घेतले तर गुरु आहे. सद्गुरूमध्ये ते एकच आहे. जसे तुम्ही म्हणतात ह्याचं संगीत निराळं, त्याचं तबला वाजवण्यात ह्याचा निराळा, तबला त्याचा निराळा, बघा कसा वाजवतो. नंतर तबला निराळा, बासरी निराळी, सारंगी निराळी, हे सगळं निराळं, बरोबर. संगीत म्हणून एकच आहे. या संगीताचे निरनिराळे शाखा, त्यांचे निरनिराळी वाद्य, त्यांचे निरनिराळे पंडित, हे सगळं वाढत गेलेलं आहे खाली. म्हणून ऊर्ध्व मूल अधशाखम, ब्रांचेस आहेत, मूळ वरती आहे. आणि त्या मुळाला संगीत म्हणायचं, त्या मुळाला सरस्वती म्हणायचं. हे लक्षात ठेवा. खाली वाढलेलं आहे. या सगळ्या शाखा, ह्या सगळी पानं, फुलं, फळं ही खाली वाढलेली आहेत. आपलं तसंच नाही का? तुम्हाला आम्हाला फॅमिली ट्री काढायला सांगायचे केव्हा? 8वीत गेल्यानंतर. कारण पॉप्युलेशन एज्युकेशन तुम्ही काढले असतील. पॉप्युलेशन एज्युकेशन नावाचा टॉपिक होता. भारतातली पॉप्युलेशन एक्सप्लोझिव्ह, स्फोट होतो आहे लोकसंख्येचा, हे दाखवण्यासाठी. पणजोबांपासून घ्या, कारण तुमच्या वडिलांना त्यांचे आजोबा आठवत असतील. पणजोबा, माय ग्रेट ग्रँडफादर, त्यांना इतकी मुलं होती. त्या मुलांच्या या बायका, त्यांना एवढी मुलं होती. त्यातल्या 1-2 लग्न केले नाही, पण त्यांची एवढी. कल्पना करा, त्या एका पणजोबा आणि पणजी, तिच्या 2 पिढ्यात 100-150 मेंबर्स वाढतात. मूळ पणजोबा त्याच्याही वरती आहे, पण समजण्यासाठी. आणि खाली हे सगळं वाढलं ना. पणजोबाला 4 मुली आणि 3 मुलं,
बस मुली गेल्या लग्न करून, 3 मुलं त्यांची झाली. असं वाढत 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 हा जो वृक्ष आहे ना कुठल्याही कलेचा खाली वाढतो, मूळवरती आहे. आणि मग बघा की संगीत, साहित्य, कला, विज्ञान या सगळ्याचं मूळ एकच आहे. बघा त्या मुळाला तुम्ही गणेश म्हणा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, पहिला मनाचा श्लोक आहे. पण नमो शारदा मूळ चत्वार वाचा, शारदा चत्वार झाली. एक नाभी, एक छाती, एक कंठ आणि एक ओठ. दीज आर द 4 लेव्हल्स ऑफ वाणी. हे 4 लेव्हल्स ऑफ गायनाच्या असल्याच पाहिजेत आणि वादनाच्याही असल्या पाहिजेत. तुम्ही त्याला कुठला शब्द वापरता माहीत नाही, पण मी 4 शब्द वापरतो. सगळ्यात सोपं हे व्होकल किंवा तुम्ही वाजवता, ठीक आहे ना, बाहेर ऐकू येतं, दिसतं, रेकॉर्ड करता येतं, गाताना व्हिडिओ काढता येतो, हे बाहेरचं आहे. त्याला वैखरी हा शब्द आहे. वैखरी लेवल ओठापासून बाहेर. नंतर आही पश्यंती आहे, त्याच्यामध्ये मध्यम आहे. मग ही कशी झाली? प्रोनन्सिएशन, प्रोनाऊन्स्ड, व्यक्त झाली. हा आविष्कार आहे जो दाखवता येतो, रेकॉर्ड करता येतो, हे सगळं करता येतं. हा ही लेवल आहे. ही सगळ्यात वरची नाही आहे, शेवटची लेवल आहे. पहिली लेवल नाभी आहे. बघा ना तुम्ही, मी श्वास घेतोय तोच नाभीपासून घेतोय. म्हणजे मी कुठलंही वाद्य वाजवत असेल तरी ते नाभीपासूनच मला शक्ती मिळते. आणि ती शक्ती सांगते नाभी भिवू नकोस. कशाला भितोस? स्पर्धेला भिवू नकोस, स्वतःशी स्पर्धा कर. त्याच्यापेक्षा मी ही परफॉर्मन्स झाला, कालच्यापेक्षा मी आज, आजच्यापेक्षा उद्या आज, ही अचिव्हमेंट आहे. लक्षात घ्या, स्वतःशी स्पर्धा करूया. इतरांच्या स्पर्धेत जरी भाग घेतलात तरी माझा गेल्या स्पर्धेतला परफॉर्मन्स आणि या मी अचिव्हमेंटकडे निघालेला आहे. चांगला होता, चांगला होता, चांगला होता. झालंच पाहिजे. मला बक्षीस नाही मिळते, 3rd रँक आला होता, आता मला 50वी रँक आली, बरोबर. पण मला वाटतं ना मी चांगला वाजवला होता. इतर कॉम्पिटिटर्स चांगले होते माझ्यापेक्षा. पण हे महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्ही शिका. तबल्याचा रियाज करा इन नंबर ऑफ आवर्स. तबल्याच्या तुमच्या मात्रा वगैरे काय असतील इन नंबर ऑफ नंबर. नंबर इज नॉट क्वालिटी. नंबर विल नेव्हर मेक यू ग्रेट. हे लक्षात ठेवा. ग्रेट नंबर मागे टाकल्याशिवाय होताच येत नाही. आणि नंबरचे पहिले म्हणजे मार्क्स, उंची, वजन, पगार, शिक्षण, नोकर, गाड्या, माड्या म्हणजे आपली बंगले, सगळं क्वांटिटेटिव्ह आहे घेऊ. याच्यापेक्षा ते चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं. आपल्यात 2 महत्त्वाचे असे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. नावं मी मुद्दामून सांगतो कारण त्यातले एक गेलेले आहेत. एक अंबानी आणि दुसरे टाटा. दोघेही श्रीमंत. पहिल्या 5-7 श्रीमंत भारतात टाटा नाही आहेत. हे जगात कधी कधी पहिले असतात. तरीसुद्धा डिवाईड झाली मुकेश आणि अनिल अंबानीमध्ये. संपत्ती डिवाईड झाली धीरूभाई अंबानीची. आणि तुम्ही धीरूभाई अंबानीचं हे पुस्तक मिळवून वाचा, तुम्हाला ई-बुक मिळेल. धीरूभाईजम. जसं आपण सोशलिझम, कम्युनिझम म्हणतो ना, तसं धीरूभाईजम. म्हणजे जेवढे रुपये घेऊन आला होता तेवढे लाख कोटी रुपये ठेवून गेले आपल्या 2 मुलांसाठी. दोन्ही मुलांच्यात विभागणी झाली. हा तरी मुकेश जगातला श्रीमंत असतो कधी कधी. विचार करा तुम्ही. टाटा भारतातल्या 5 श्रीमंतात नसतात. तरीसुद्धा टाटा इज रिस्पेक्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. अँड टाटा फॅमिली विल बी रिमेंबर्ड इन द हिस्ट्री ऑफ, आपण म्हणतो इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रीज काय, याच्यामध्ये काय, कुठे फरक आहे? ह्युमॅनिटी. हे मी कला कशासाठी शिकतो? माणसासाठी. माझ्यातला माणूस परफेक्ट झाला पाहिजे. कलाकारी सेकंडरी, विद्यार्थी सेकंडरी. आणि मुलगा तू कॉपी करून मार्क्स मिळवतो आणि मी चांगला विद्यार्थी, डिस्टिंक्शन स्टुडंट्स, काही अर्थ नाही आहे. तू नवीन काय केलंस? हां, हे नवीन आहे ना, त्या नवीनाचा ध्यास जर आपण घेतला तर नाविन्य कधी संपत नाही. आणि त्याला आपण शब्द वापरतो प्रतिभा किंवा कुंडलिनी. कुंडलिनी शब्द पण अशी शक्ती आहे जी माझ्या मागे असते. तुम्ही कशाला तबला वाजवतो ना, या 2 शक्तींना नमस्कार करा ना. ना भी भिवू नकोस. आणि इकडे मागे माकडआडा भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी गुरु आणि पुढे गॉड. त्याला आपण म्हणतो पद्मनाभ, शांताकारम. असं झोपलेलं आहे, कमळ निघालेलं आहे, त्याच्यावरती ब्रह्मदेव बसलेला आहे. चित्र बघतो की नाही? पद्मनाभ, नाभी. म्हणून
कुठलंही काम करताना घाबरायचं कशाला? मी जास्तीत जास्त नाभी करेन आणि जास्तीत जास्त भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून विवेकानंद म्हणायचे, कुठलाही तुम्ही मंत्र म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, नख टोचा तिथे, श्रीराम जय राम जय जय राम, नख टोचा. तुम्हाला ओंकार करायचं आहे, इथे टोचा, ओम, हे आज्ञाचक्र आहे. यू कॅन कमांड द वर्ल्ड बट यू नीड नॉट कमांड. तुकारामने काय आज्ञा केल्या काय? आज्ञा केल्या काय? हिटलरनी, सिकंदरांनी, नेपोलियननी मेले ना ते. काय केलं? संतांनी ज्या आज्ञा केल्या, आमच्या सद्गुरूंनी ज्या केल्या, त्या तशा आज्ञाच नव्हत्या. ते आतून उत्स्फूर्तपणे त्यांच्यापर्यंत आलं होतं. म्हणून तुम्हाला सांगितलं, इथे फक्त उच्चारणं आहे, इथे स्फुरण आहे, इन्स्पिरेशन. आणि हे स्फुरण तुमचं माझं निराळ असतं. इथेच हाकीर हुसेन आणि अदर तबला प्लेयर्स दे आर डिफरंट. आणि स्फुरण कशामुळे निराळ होतं? सरेंडर. शरण जा ना तुम्ही, तबल्याला शरण जा. नमस्कार करतो म्हणला, पाय चुकूनही लावायचा नाही. आणि जर चुकून लावला, तो म्हणाला, मी रेल्वेतून जात होतो, मला जागा मिळाली नव्हती, आय स्क्वॉटेड, मी मांडी घालून बसलो, मधून तबला डग्गा असा धरून बसलो होतो शेवटपर्यंत, नाही खाली ठेवलं. धिस मेक्स हिम डिफरंट. हे लक्षात ठेवा. इथे जे आहे ना, त्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणतो. इथे आहे त्याला इन्स्पिरेशन. हे स्फुरण आहे, हे स्पंदन आहे, हे कंपन आहे, ऑसिलेशन, स्वरतंतू. गायकाला हे तयार करावे लागतात. व्हॉइस कल्चर वगैरे, हे प्रभा अत्रे वगैरे गाता येत नव्हतं त्यांना, पण त्यांनी नंतर व्हॉइस कल्चर करून आपले हे जे व्होकल कॉर्ड्स म्हणतात त्याला, स्वरतंतू, ते नीट करून घेतले. आता तर केवढे ऑपरेशन्स होतात स्वरतंतूवर, बघा तुम्ही. ऑपरेशन्स करतील, पण शेवटी असा उपयोग काय? मला गाता येईल का हे विचारतात सध्याचे जसराज. त्याचं ऑपरेशन होतं, मोठं ब्लॉक्स होते सगळीकडे. मला ओंकार म्हणता येईल का? गाता आलं नाही तरी चालेल. ओंकार कंटेन्स एव्हरीथिंग. केमिस्ट्री ओंकारमध्ये आहे, जॉमेट्रीमध्ये सगळं ओंकारात आहे. हिस्ट्री असू दे, पोएट्री असू दे, जॉमेट्री, काही सगळं ओंकारात आहे. मी फक्त तुम्हाला विषय सांगितले, सगळी वाद्य ओंकारात आहे. मला ओंकार म्हणता येईल का? डॉक्टर किती हुशार, त्यांना कॉन्फिडन्स कसा दिला हे मी यांची आत्मवृत्तात्मक लेखातच सांगतोय. त्यांनी स्वतःचे अनुभव दिलेले आहे. इथून पुढे तुम्ही बरे होणार आहेत समजा 15 दिवसात तुमचा पुढचा दौरा कुठे बघितलं? म्हणाले स्वित्झर्लंडमध्ये. म्हणाले तिथे आल्प्सच्या तुम्ही शिखरावर उभा राहून ओम म्हणा. आम्हाला भारतात हिमालयावर तो ऐकू येईल. आल्प्सवर ओम म्हणा तुम्ही, इतकं ऐकू येईल. आणि नंतर ते म्हणाले, ज्यावेळेला मी बरा झालो, हे सगळे ब्लॉक्स गेलेले होते, पण काय आय स्टार्टेड एन्जॉईंग माय ओन ओंकार. त्या ओंकारातच मी पुढे यायला लागलो. म्हणतात ना, डुंबत राहिलो. म्हशी जशा त्या चिखलात डुंबतात, त्यांना कारण नसतं, काहीतरी चावायला लागलं, त्यांना हात कुठे, म्हणून तिथे गेले की सगळे चावणारे जीव वगैरे असतात ते चिखलात जातात. पण मला हा ओंकार हे स्फुरण आहे. ओंकार इज नॉट अ वर्ड. तो म्हणला तर ध्वनी आहे. ध्वनी बेसिक आहे. नाद म्हणतो आपण, नादाचा निनाद होतो. आणि गीतेत व्यनुनाद शब्द वापरलेला आहे. विशेष अनु आणि नाद, निनादाच्याही पलीकडची अवस्था आहे. आणि बऱ्याच वेळेला एखादं वाद्य वाजवलं म्हणून तुम्ही थांबला. हे फार सुंदर एक तुम्हाला मी प्रसंग सांगतो की विवेकानंद गेले, त्यांना स्ट्रिंगेड इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यांनी इकडे तबला वाजवला, तिकडे पेटी वाजवली आणि तिकडे चर्चमध्ये ऑर्गन वाजवला. विवेकानंद इन गोवा नावाचं पुस्तक आहे. गोव्यात विवेकानंद म्हणून मराठीवर छोटं पुस्तक आहे. त्याची 3 त्यांचे केंद्र आहेत. एक म्हणजे पहिलं मंगेशी, त्याच्यानंतर ते गेले मडगावला, जिथे त्यांचे आपण विवेकानंदाचं साल म्हणतो, जसं दामोदराचं साल आहे त्याच्या पलीकडे. साल म्हणजे असा मोठा हॉल, तिथे त्यांच्या काही वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत. पण इतकं दरिद्री सरकार आहे आपलं, कुणाला व्हिजनच नाही आहे की विवेकानंदांचं दर्शन इथे लोकांना घडवावं. विवेकानंद ह्या स्लीपर्स किंवा चप्पल घालून गोव्यात आले होते. ही काठी विवेकानंदांकडे होती. हे कपडे विवेकानंदांनी वापरले, सगळे तिथे येतो. पण काचेवर सुद्धा एवढी धूळ आहे आतून बसलेली की मी अजूनपर्यंत कोणाला दाखवू शकलेलो नाही. तिथेच तो खापरूमामान त्यांचा झाला आहे ना प्रयोग. हा प्रसंग तुम्हाला माहीत असेल. हा प्रसंग नवीन नाही आहे, पण त्याच्यात काय त्यांनी सांगितलं, खापरूमामला लय भास्कर म्हणत होते. ती चंद्रेश्वर भूतनाथ तिथून डोंगरावर होते, ते तिथून पर्वतावर आले आणि हे परफॉर्म.
विवेकानंद म्हणाले, मला तुम्हाला नमस्कार घालावा असं वाटतं, पण जरा थांबा, मी नमस्कार तुम्हाला घालीन, पण जरा थांबा, तुमचा तबला मला द्या. विवेकानंदने उलटा केला तबला, आणि वुडन फ्रेम जी तबल्याची असते लाकडाची, त्याच्यातून म्हणाले, सांगा बोल, मी काढून दाखवतो. विवेकानंदांनी काढून दाखवलं. त्यावेळेला खापरूबा म्हणाले, आता मी तुम्हाला नमस्कार घालतो. म्हणाले, तुम्ही घाला, मीही घालतो, पण हा नमस्कार सरस्वतीला आहे. आता त्यांच्यातला संवाद आहे तो ऐका, आणि हे लक्षात ठेवा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. ते म्हणाले की तुम्ही लाकडातून कसे बोल काढले? विवेकानंद म्हणाले, तुम्ही चांबड्यातून काढले तसे. चांबडे जिवंत आहे, हे चांबडे जिवंत जनावर असं आहे. ते म्हणाले, लाकूडही जिवंत आहे. हे लाकूड जिवंत कसं? तुमचं ते जनावर आहे ना, ते कधीतरी जिवंत होतं ना, ज्याचं तुम्ही तबला बनवला. हे मी वाचवलं, ते झाड कधीतरी जिवंत होते की नाही? व्हायब्रेशन्स आर देअर. झाडाचे व्हायब्रेशन्स त्या फ्रेममध्ये आहे, आणि त्या जनावराच्या स्किनची, कातडीची व्हायब्रेशन तुमच्या तबल्यामध्ये आहे. काही अवघड नाही. यू हॅव टू इव्होक, प्रार्थना करून वर काढलं पाहिजे. दगडातून काढतात तुम्ही, मीनाक्षीच्या मंदिरात जा, सारेगम पदनिसा दगडातून बघा. एक काठी असते तिथे, ती काठी फिरवान कान लावा, छान कानही दगडातून संगीत निघणार. दगडात व्हायब्रेशन्स नाही आहेत का? एव्हरीथिंग व्हायब्रेट्स. हे अगदी तत्व लक्षात ठेवा. एंटायर युनिवर्सनं मल्टिपल अनंत कोटी ब्रह्मांड व्हायब्रेट करतात, आणि तो व्हायब्रेटर कोण आहे? तर नायक आहे, गुरु आहे, तो व्हायब्रेटर आहे. तुम्हाला प्रसंग सांगत होतो, तिकडे त्यांना गिटार्सचं दुकान निघालं, स्पॅनिश गिटार, अमेरिकन, निरनिराळ्या प्रकारच्या गिटार्स होत्या. ही एंटर्ड द शॉप. शॉपकीपरला आश्चर्य वाटलं, कारण त्यांनी गेल्या आदल्या दिवशी त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं, आणि गुरुबद्दलच होतं. ॲट द फीट ऑफ माय गुरु 8 व्याख्याने केली होती. ही वॉज प्रेझेंट. गिटारचं दुकान असलेला तो प्रेझेंट होता. आर यू द सेम स्वामी हू ॲड्रेस्ड? हो म्हणाले, मी तोच स्वामी आहे. काल इथेच ॲड्रेस केला होता 500 जणांना. आय वॉज वन ऑफ देम. ओके म्हणाले, मला गिटार्स घ्यायचे आहेत. कुठली गिटार चांगली? मी तुला विचारत नाही, हे मी ठरवणार आहे. तो म्हणतो, त्याच्या आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्या प्रश्नाच्या उत्तरातच गिटारीचं उत्तर होतं, लक्षात ठेवा. त्यांनी काय प्रश्न विचारला की हाऊ इज इट पॉसिबल फॉर यू टू टच सो मेनी पीपल ॲट द सेम टाईम? ऑल 500 पीपल्स दे वर टच्ड ॲट हार्ट. याला कला म्हणतात. वक्तृत्व कला असेल, पण विचार, हेड वॉज टच्ड, द एंटायर पर्सन वॉज टच. आणि आम्ही करायचीच भक्ती, करायचीच. तुम्ही किती सुंदर मेसेज दिला. एकाच वेळेला 500 जणांच्या हृदयाला, 500 जणांच्या मस्तकाला, 500 जणांच्या म्हणा, फिलिंग्स, थॉट्स अँड ॲक्शन्स कशी तुम्ही टच केलं एकाच वेळेला. त्यावेळेला तो म्हणाला, तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन उभा राहा. हे सगळ्या सिटार्स आहेत ना तुझे गिटार लावलेल्या, हां, त्या गिटारीला कान लाव. मला हा प्रसंग परत परत सांगायला आवडतो, कारण स्पंदन, चैतन्य, गुरुतत्व, त्याला दुसरा प्रसंग नाही. तू तिथे कोपऱ्यात आहे ना, कोपऱ्यातल्या फक्त कान, अलगद कान लाव, आणि इकडची गिटार तो म्हणतो, माय ही जी तार आहे ती व्हायब्रेटिंग, आय फील द व्हायब्रेशन. इतका जवळ कान केला होता ना, ती जी तार आहे या गिटारची ती मला टच होते. ते म्हणाले, अरे ही तर वाद्य आहेत, वाद्य, दे आर हॅव्हिंग व्हायब्रेशन्स बट दे आर इनॅनिमेट, निर्जीव आहेत. तरीसुद्धा हे इकडचं व्हायब्रेशन तिथपर्यंत गेलं ना, याला रेझोनन्स म्हणतात. एक संवाद आहे तो, संवाद. संवादातून संगीत निर्माण होतं, जे आपण कुटुंबात गमावलं आहे. कुटुंबात संवाद नाही आहेत, वाद आहेत. संस्थेत संवाद नाही आहेत, वाद विवाद आहेत. एकमेकाच्यात लवाद आहे. लवाद म्हणजे काय? लिटिगेशन, कोर्टात जायचं, कोर्टात. अरे प्रेम नाही आहे, संवाद नाही आहे. संवाद नाही तर संगीत कसं निर्माण होईल? संवादी स्वर वगैरे तुम्ही सगळं म्हणता, पण संवाद, आत्मसंवाद आहे. आणि माझा स्वर तुम्हाला जर टच झाला, स्पर्श केला, तर हा परिसंवाद आहे. हे परिसंवाद ज्ञानेश्वरीत त्यांनी घडवलेलं आहे. आत्मसंवेद, स्वसंवेद्य, बरोबर आहे ना. पण माझा जो आतून निघालेला एक संवाद आहे, तो तुमच्यापर्यंत मी पोचवतोय.
मी तुमचा ऋणी आहे, कारण तुम्ही नसता तर मी कोणाला पोहोचवला असता संवाद. माझी व्हायब्रेशन्स ह्या खांबालाही कळली असती, पण तो डिकोड करू शकला नसता. त्याला माझी भाषा कळत नाही आहे. भाव कळतो. भाव तुम्हाला तो दगडानंही कळतो. किती उदाहरणं हल्ली दिली जातात, ती किती पुस्तकं आहेत निरनिराळी. भिंत आहे, त्या भिंतीला कोसळायचं आहे, पण कुणीतरी सांगतं बाजूला सारखा, कशाला तिथे उभं राहिलं. तिथे लोक लघवी करतात. कल्पना करा, एक पोर सांगून जातं, हे दोघं जण दूर होतात आणि भिंत पडते. भिंत आधीसुद्धा पडली असते, काही सेकंद आधी पडली असते तर यांच्यावरच पडली असते. भिंत विचार करते. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, फार सुंदर गोष्ट होती. इरावती कर्वेंची वेड लागलेलं घर. आमच्या घरात सध्या एक छोटं पोरगं आहे. ते चालताना इतकं लुडू चालतं, प्रत्येकाला अरे तिकडे आपटशील, अरे तिकडे लागेल, अरे तिकडे लागेल. ते म्हणाले एकदा माझ्या चार्जमध्ये, मी आजी ना, ती माझी मुलगी गेली कामाला, सगळे गेले कामाला, नाव यू आर इन चार्ज ऑफ दिस ग्रँडसन. ह्या नातू आहे, अत्यंत खोडकर आहे, अत्यंत खेळकर आहे. त्यावेळेला मी काही त्याच्या मागे धावू शकत नव्हते, कारण मला सांधेदुखी होती, बऱ्याच गोष्टी होत्या. मी बसून होते. अरे रे ते टेबलाचा एज, तुला टेबलाचा कोपरा लागेल. काय गंमत, टेबल मागे सरकलं आणि त्याला लागलं नाही. अरे रे त्या खांबावर आपटशील, काय गंमत, तो जवळ पोचला, खांब मागे सरकला, त्याला लागला नाही. भिंत मागे सरकली, त्याला लागू नये म्हणून जमीन सावरून घेत होती त्याला. म्हणाले घराला वेड लागलंय काय, घर आहे तसंच होतं, पण त्याच्यात कुठेतरी भाव आहे. हे एक आमच्या जगदीशचंद्र बसूंनी सिद्ध केलं. ते म्हणाले सगळ्यांच्यात भावना आहेत. मी तुम्हाला झाडांच्या भावना दाखवतो. एक सहज उदाहरण, आपण नंतर विषय आवरूया, कारण गुरुबद्दलच मला सांगायचं आहे. हे सगळे आता ही घर, खांब वगैरे सगळे गुरु आहेत. त्यांना कळते बाळ आपल्यावर आपटलं तर त्याला लागेल, हे निष्पाप आहे, हे निरागस आहे, याचं रक्षण करायचं. आपण मागे सरलेलं वर, खांब बिलकुल मागे सरकत नाही. पण असं काहीतरी घडतं कम्युनिकेशन, की ते मूल तिथपर्यंत आपटेलच असं वाटतं, पण निघून जातं. एका केसाचं अंतर असतं, विचार करा. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की हा सगळा जो विचार आहे, मी आत्ता तुम्हाला सांगितला, गुरु म्हणजे व्हायब्रेशन्स आहे. तो गुरु म्हणजे काय, मूर्ती आहे काय, ती मूर्तीत सुद्धा व्हायब्रेशन्स आहे. आल्यानंतर प्रत्येकाला त्या मूर्तीत निरनिराळे दिसतं. अरे आज काय सुंदर फुलं घातलं, आज काय सुंदर कपडे आहेत महाराजांचे, आज अरे महाराजांच्या डोळ्यातलं तेज बघा. आज प्रत्येकाला एकाच वेळेला महाराजांच्यात निरनिराळे दर्शन होतं. मग टोटल दर्शन कुठे होणार आहे, मूर्तीत होणारच नाही आहे, हे लक्षात घ्या. टोटल दर्शन कुठलं, तुम्हाला सांगतो, मागून पुढून आता काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघालेला आहे. सगळ्या बाजूनी जर फोटो काढले ते एकत्र केले, ॲनालिटिकल फोटोग्राफी इन सिंथेटिक प्रॉपर आहे, सिंथेसाइज्ड, तरीसुद्धा कुठलाही अँगल राहणार नाही आहे. ते महाराजांचं पूर्ण चित्र आहे, बिलकुल नाही आहे. मजल्या 5 मजल्याची काहीतरी इमारत कलकत्त्याला झालेली आहे, आणि रामकृष्णांना असं काही नवीन असतं. ते 5 मुलांसारखे होते. ॲट द एज ऑफ 50 ही वॉज अ चाइल्ड ऑफ 5. आणि सगळ्या जगाला शिकवणारे बोलत होते ते. विवेकानंदाच्या तोंडातून ते बोलत होते. गंमत बघा. त्यावेळेला म्हणाले मला जायचं आहे, नाचायला लागले, मला जायचं आहे ते बघायला. कलकत्त्याला न्यावं लागलं. पहिल्या मजल्यावर गेले, तिथे अशी बाल्कनी होती. हे झाड बघ, ती गाडी बघ, एवढंच. दुसऱ्या मजल्यावर गेले, तिसऱ्या मजल्यावर गेले. म्हणाले पहिल्या मजल्यावरून ही गाडी मोठी वाटत होती, ती गाडी छोटी वाटत होती. 8व्या मजल्यावर वगैरे गेल्यानंतर गाडीतला फरकच गेला. हल्ली 30-35 मजली इमारती पुण्यासारख्या ठिकाणी रेग्युलर झालेले आहेत. तिथून सगळे मुंग्या, ॲन्ड्स. गाडी जाते, एक मुंगी. माणूस बाहेर आलाय, एक मुंगी. मग तो CEO असेल, मुंगी. तो पिऊन असेल, मुंगी. ही गाडी जाते, मुंगी. झाड आहे, मुंगी. गवत आहे, मुंगी. फ्रॉम दॅट हाईट, ती हाईट जर तुम्ही कलेत गाठली ना, तर भेद जातील तुमच्या जीवनातला. आणि भेद गेले की तुम्ही भेदातीत अभेद व्हाल. संगीत किंवा कुठली कला तुमच्यातून व्हायला लागेल. सरस्वतीच होईल, तुम्हीच सरस्वती बनून जा. म्हणून विवेकानंद ज्यावेळेला इकडे आले होते त्यावेळेला ऑर्गन होता. मडगावच्या जवळ एक चर्च आहे, चांगलं चर्च आहे, त्या नदीच्या काठी. ऑर्गन, ते म्हणाले आय कॅन प्ले ऑर्गन. ते म्हणाले पण तो मोडलेला ऑर्गन आहे. म्हणाले मोडकं वगैरे काही नसतं, त्याला स्पर्श करायचा असतो ॲट द राईट पॉईंट.
हा अल्लाउद्दीनचा दिवा आहे तो काय नुसता दिवा घेतला की तो जिन्न उभा राहतो असं बिलकुल नाही. यू हॅव टू रब अल्लाउद्दीन्स लॅम्प ॲट द राईट पॉईंट. इकडे तिकडे नाही आहे, तिथे केल्यानंतर तो हुक्म करे आका, माय मास्टर ऑर्डर, ती ऑर्डर मी करतो. काम झालं, परत तो दिव्यात जाऊन बसतो. राईट टाईम. मुलं ऐकत नाहीत कारण यू हॅव नॉट फाउंड द पॉईंट, दॅट पॉईंट ऑन युअर चाइल्ड ऑर इन युअर चाइल्ड. तिथे केल्यानंतर मूल सुधारलंच पाहिजे, प्रेम पाहिजे, त्या भेदाच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि हे जे सगळं आहे ना ते लक्षात घ्या. तर तिथे ते गेल्यानंतर ते म्हणाले मी ऑर्गन करतो ना आपले. त्यांनी केलं, ऑर्गनशी बोलले, ही टच द ऑर्गन, काहीतरी केलं आणि ऑर्गन वाजायला लागलं. तो ऑर्गन मला वाटतं अजूनही तिथे ठेवला आहे. हे ज्यावेळेला कळलं, विवेकानंदे गोवामध्ये आपण म्हणलं विवेकानंदाचं एक मोठं पोर्ट्रेट, आपण त्याला त्या सेमिनरीला नेऊन जायचं, राशोल सेमिनरी, राशोल. तर आम्ही नेणार नाही, आम्हाला करायला पाहिजे मोठं पोर्ट्रेट. आणि त्यांना सांगायचं इफ दे ॲक्सेप्ट ओके, आणि इफ दे डिस्प्ले ओके, चांगलं आहे, नाही तर ऑफर तरी करूया की. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी होती की विवेकानंदांचं एक मोठं चित्र राशोल सेमिनरीमध्ये डिस्प्ले केलं गेलं. ही आमची विल पॉवर होती, आम्हाला करावं नाही लागलं. पण आतून इतकं खरं वाटत होतं की विवेकानंदांचं चित्र त्या राशोल सेमिनरीमध्ये असलं पाहिजे, कारण आता तुम्हाला चमत्कार वाटेल. तिकडे सुब्राई कामतांचं घर आहे, ते एका बाजूला ते शिवलिंग आहे ज्याला आपण दामोदर वगैरे काहीतरी म्हणतात, तिकडे दामोदराची साल. इकडे विवेकानंदांनी आत्ता तुम्हाला सांगितलेला खापरूमाम त्यांचा प्रसंग घडलेला आहे. पवित्र नाही, अजून व्हायब्रेशन्स नाही जाणवत तुम्हाला. काल एक उदाहरण दिलं होतं म्हणून मी डिटेल तुम्हाला सांगत नाही, पूर्वी सांगितलं असेल, पण यू ऑल आर न्यू, हे लक्षात ठेवा. एक कॅनेडियन माणूस आहे, नाव महत्त्वाचं नाही पण यू कॅन गुगल, म्हणून तुम्हाला रॉबर्ट स्वोबोदा, सरळ स्पेलिंग आहे, SVOBODA, स्वोबोदा. त्याची गोष्ट मी का सांगतो, एवढं सांगून मी थांबणार आहे. लक्षात ठेवा की सगळीकडे कशी ती सरस्वती आणि गणेश आहे, आणि त्यांची प्रिसाइडिंग डेटी इज महादेव, परमदेव. हे लक्षात घ्या. मुद्दा काय आहे की हा फार्मास्युटिकल्सचा मालक आहे, कितीतरी औषधांच्या कंपन्या आहेत त्यांच्या, खूप श्रीमंत आहे. जग बघायला निघाला, काठमांडूला आला. काठमांडू म्हणजे काय, रूफ ऑफ द वर्ल्ड. तिथे पाशुपतीनाथ आहे आपला, आणि तिथे ते गेल्यानंतर त्याचं पोटात दुखायला लागलं. त्याला सगळीच औषधं माहीत होती की लेटेस्ट काढलेली औषधं त्यांच्याच कंपन्यातून पोटदुखीसारखे. आणि काठमांडू इज द कॅपिटल ऑफ नेपाळ, तिथे सगळी औषधं मिळाली. पोट नाही थांबलं. कुणीतरी सांगितलं पलीकडच्या गल्लीत एक वैद्य आहेत, त्यांच्याकडे जा. त्यांनी त्याची नाडी वगैरे सगळं तपासलं, एक मुळी काढली, ती उगाळली आणि म्हणाले पहिल्यांदा मी प्यायला देतो आणि नंतर मी इथे एक लेप लावतो. त्याला 1-2-3 तासात टोटली रिलीव्ड. तो त्या वैद्याकडे परत गेला. हाऊ न्यू इज धिस मेडिसिन, लेटेस्ट. मी कॅनडातून 2 महिन्यापूर्वी निघालो, ते लेटेस्ट मेडिसिन्स मला माहीत आहे. हे किती नवीन आहे. ते म्हणाले की काही 1000 वर्षापूर्वींचं आहे. चरक काय, सुश्रुत काय, निरनिराळे वैद्य काय, त्यांची परंपरा आहे. म्हणाले हे मला कुठे, माझ्याकडे ग्रंथ आहेत म्हणाले, पण मी वाचू शकत नाही. माझ्या गुरुने मला दिले ते मी ठेवलेत, पण मला संस्कृत येत नाही. तो नेपाळमधला वैद्य म्हणतो मला पण औषधं वगैरे देता येतात, आय कॅन डिस्पेन्सरी आहे माझी, रिसर्च सेंटर नाही. मग मला संस्कृत शिकायला वाराणसीला जा, काशीला आला. त्या लोकांचं हे बरंच आहे, एकदम मनात घेतलं की हाती घ्याल ते तडीच न्या. ते मास्टर केल्याशिवाय राहत नाहीत. मग याला आला, ते म्हणाले की मला आयुर्वेद शिकायचं आहे. ते म्हणाले आयुर्वेद कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, आम्ही तुम्हाला संस्कृत शिकवलं. विथ दू संस्कृत तुम्ही आयुर्वेद, पण तरीच आयुर्वेद हे विज्ञान आहे ना. पुण्याला आला, टिळक कॉलेज आयुर्वेदचं, आणि तिथे तो शिकला. त्याचे प्रिन्सिपल होते ते नंतर वरदानंद भारती झाले. त्यांनी संजीवनी समाधी घेतल्यासारखी समाधी घेतलेली अलीकडच्या काळात. तर कल्पना करा त्यांचा प्रभाव याच्यावर पडला. यांना आवडायला लागलं संस्कृत लिटरेचर, गीता आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडला. आळंदी जवळ आहे, पुण्याच्या अर्ध्या तासात जाता येतं. हा आळंदीला जायला लागला. मला आठवते की माझी प्रवचन होती म्हणून मला पहाटे नेऊन ती ज्ञानोबांची समाधी दुधानी असा सगळा अभिषेक करून मला ती नाही व्हायब्रेशन्स जाणवली जी ह्याला जाणवतात. कारण तो ज्ञानेश्वरीला आणि ज्ञानेश्वरांना शरण गेलेला आहे. मी ज्ञानोबा माऊली म्हणतो, पण तो माऊली फील करतो.
त्या ज्ञानेश्वरांच्या दगडी पादुका, ही फील्स द व्हायब्रेशन्स ऑफ मदर. लक्षात ठेवा. आणि मग तो म्हणाला की आता मला बरंच वाटतं, मी ज्ञानेश्वरीवर प्रवचनं करतो, खूप वाचण्यासारखं आहे, त्याचं चरित्रच वाचा तुम्ही कुठून तरी मिळवून. तर ह्याचं वैशिष्ट्य काय? तो म्हणतो व्हायब्रेशन्स म्हणजे काय, शेवटी जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसुद्धा व्हायब्रेशन्सच आहेत की, हे अशा जातात, तुमची मेलडी वगैरे ते व्हायब्रेशन्सच आहेत की. मी बोलतोय ते विचारांच्या अशा लहरी निघतात, ज्याला इम्पल्सेस म्हणतात, व्हायब्रेशन्सच आहेत ते. तो म्हणतो मी कधीही उदास झालो कुठल्याही जगातल्या देशात, तिथे विमान करतो, भारतात येतो, भारतातल्या कुठल्याही विमानतळ उतरल्यानंतर कॅब करतो, गाडी करतो आणि आळंदीला येतो. आळंदीला नंतर सगळेजण ओळखतात, सोबदास साहेब आले. मला म्हणाले काही नाही, फक्त इंद्राणीत आंघोळ करायची, कितीही मोठा क्यू असला दर्शनाला तरी मला लगेच दर्शन मिळतं. आणि मी ज्या वेळेला त्या समाधीला, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पादुका आहेत, दगडातल्याच आहेत, डोकं टेकवतो, त्यावेळेला तो म्हणतो की मला 880 व्होल्टचा शॉक बसतो. समजण्यासाठी म्हणून मी काल सांगितलं होतं, हा 220 आहे व्होल्ट, ज्याच्यावर आपलं सगळे ज्या ट्रान्सफॉर्मरवर आणतो तो 440 आहे. ह्याला त्याच्याही पेक्षा दुप्पट 800. जिवंतच राहणार नाही माणूस, तिथे सुद्धा ट्रान्सफॉर्मरला हात लावला की तुम्ही लगेच जळून जाल. इथे हा म्हणतो नाही, आय गेट इलेक्ट्रिफाईड. प्रत्येक सेल, माझ्या शरीरातली प्रत्येक पेशी इलेक्ट्रिफाय होऊन जाते, रिवाईव्ह होते, जिवंत होते. मी त्या देशात जातो जिथून आलेलो असतो. आता माझी उदासी गेलेली आहे, माझं डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, ऑल निगेटिव्हिटी त्या दर्शनातून मिळालेल्या शॉकमधून गेलेली आहे. कसली व्हायब्रेशन्स आहेत सांगा बरे, आपल्याला नाही मिळत. कितीही ते तिथे रोज करणारे तुम्ही पुजारी आहेत, त्या पुजाऱ्यांना विचारा कधी व्हायब्रेशन, या दगडाची काय व्हायब्रेशन, त्यांना पांडुरंगही दगडच. ज्या पांडुरंगाचं मुख बघितल्यानंतर सर्व सुख मिळतं असे तुकाराम वगैरे म्हणतात, त्यानं कसलं ते काळं तोंड, मला दगडच दिसतो, कारण इथेच दगड आहे ना. शेवटचा मुद्दा की कला असू दे, काही स्किल कौशल्य असू दे, इथे उगम आहे त्याचा, याची काळजी घ्या. गुगलवर ब्रेन रॉट नावाचं आर्टिकल वाचा, आज मिळालं तर वरती तुम्हाला रेंज मिळेल. उद्या मी त्या विषयावर बोलणार आहे, ब्रेन रॉट. सकाळी मी त्या मुलांना सांगितलं, 11वीची मुलं आलेली होती, की आमची एक मुलगी आहे जिने PhD केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर, ती AI वर बोलेल आणि मी NI वर बोलणार आहे. नंतर आम्ही एक प्रयोग इथेच करणार आहोत, कदाचित उद्या आल्यानंतर परवासुद्धा इथे प्रयोग करू. ती AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिने घडवलेले सगळे चमत्कार त्याच्यावरती बोलणार आहे. आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता इज इन डेंजर. माझी जी बुद्धी आहे या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माझ्या बुद्धीवरच आघात झालेला आहे, मी निर्बुद्ध बुद्ध बनलेलो आहे. ते ब्रेन रॉट. आणि काय वाचाल तर थक्क व्हाल, पण याचा ब्रेन तितकाच कुजलेला आहे जितका त्याचा ब्रेन सडलेला आहे. या दोघांचे ब्रेन्स म्हणजे बुद्धी जेवढी सडलेली आणि कुजलेली आहे ना, तेवढीच त्याची कळम साठली आहे, डस्ट साठली आहे, सगळा रॉट झालेला आहे. रॉट म्हणजे कुजणं, जो घाण वास येतो बऱ्याच वेळेला, समथिंग इज रॉटन. अरे हा रॉट आहे ना, आपण इन्व्हाइट करतोय, हो सावध राहूया. त्याच्यासाठी 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यावर प्रयोग केले, त्याच्या ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत. तो माझा विषय असणार आहे, तुम्ही असतानाच मी तो विषय म्हणणार, हे लक्षात ठेवा. 4 गोष्टी त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यापासून तुम्ही वापरा मोबाईल, वापरा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, पण ही काळजी घ्या ना तुम्ही स्वतःला. मग त्या काळजीचे त्यांनी प्रयोग सांगितले आहेत. आणि सुदैवाने म्हणा, ते सगळे प्रयोग इथे आम्ही 30 वर्ष लोकांना शिकवतो. योग आणि प्रयोग, उपयोग नाही. उपयोग इज युटिलिटी. उपयोग म्हणजे पैसा, प्रसिद्धी, हे उपयोग आहे. युटिलिटी, यूज. आमची प्रयोग आहे, योग आहे, प्रयोग आहे. योग शिकायचा, प्रयोग करायचा, आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी शब्द 4 सांगतो, थांबतो. आतले शब्द आहेत, आणि तुम्ही तबला बाहेर वाजवत नाही आहात, तबला इथून वाजायला सुरुवात होते. जिथे शंकराचा चंद्र आहे, शंकराचा जटामुकुट आहे आणि गंगा आहे. या 3 गोष्टी, दे आर 3 डिफरंट एलिमेंट्स. चंद्र एक आहे, जटाजूट दुसरा आहे आणि गंगा तिसरी आहे. तिथे तुमचा तबला सुरू होतो, तो हातातून बाहेर पडतो, त्याला काही नाही आहे. आता इलेक्ट्रॉनिक तबला वगैरे काय सगळं केलेलं आहे.
आता तो जो झकीर हुसेनचा तबला त्याचे जर डिजिटल असं ॲनालिटिकल केलं तर तो नक्कीच झाकीर हुसेनपेक्षा चांगला तबला वाजवेल. यंत्र आहे, यंत्र. सावध राहायला पाहिजे. त्याला काही तो अनुभव आला नसेल. आम्ही किशोर कुमारची गाणी अशी डिजिटल शब्द मागे पडला आता अशी ऐकलेली. ॲनालाइज करा, फीड द डेटा आणि बघा काय गंमत आहे ती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सावध राहूया, आपण मेंदूचं रक्षण करूया. माइंड विसरा, डोंट माइंड, नेव्हर माइंड. माइंड आहे कुठे सांगा बरं? इथे हातात का तुम्ही तबलावर तुमच्या बोटात माइंड कुठे आहे? सगळी ब्रेनच तर आहे. यू कॅन हँडल युअर ब्रेन, यू कॅन पॅसिफाय, म्हणजे यू कॅन ब्रिंग युअर ब्रेन टू पीस. हे जमलं पाहिजे. त्याच्यासाठी मग मेडिटेशन असेल, नामस्मरण असेल, मौन असेल. म्हणून मौन वाचन करा, थोडं वाचनावर मनन करा, मननाचं चिंतन करा, चिंतनाचं ध्यान करा आणि निधिध्यास, नित्यध्यास. तबल्याशिवाय काहीच नाही. आणि ह्या सगळ्यांना जोडणारं नाम म्हणजे आमचे सद्गुरू. नामाने जोडा. कुठलंही नाम असू दे. तबल्याचे बोल हे सुद्धा नाम आहे. बघा ना, पुढे ओम लावून मागे नमः म्हणा, झालं नाम. ओम तबलाय नमः. का नाही झालं नाम आहे? माझी श्रद्धा असेल तर. नाहीतर मग मला श्रीराम जयराम जयराम गायत्री मंत्रातही मंत्र दिसणार नाही. मंत्र आत आहे, देह हे यंत्र आहे. म्हणून मंत्र जागा ठेवूया, एवढं लक्षात ठेवा. आणि तो जागा ठेवतो तो गुरु. आजचा विशेष गुरु होता म्हणून एवढं पुरे. परत तो म्हणतो की मौन पाळा. तबल्याच्या प्रत्येक सेशनपूर्वी निदान 3 मिनटं, 2 मिनटं, 1 मिनिट सगळ्यांनी मौन पाळलं पाहिजे. काही बोलत नाही. मनात येतील विचार, येऊ दे, बोलणार नाही. नमस्कार करायचा, नमन, मौन नमन. काहीतरी वाचन किंवा तुमचे गुरु तुम्हाला सांगतील त्याचं श्रवण. प्रत्येकजण निरनिराळ्या गोष्टी ऐकतो. एकच गोष्ट सांगतो पण त्याला निराळं वाटतं, त्याला निराळं वाटतं, त्याला निराळं वाटतं. बघा, त्याच्यावर मनन चिंतन करूया, ध्यान करूया, ध्यास घेऊया. ध्यास म्हणजे प्रत्येक श्वासाला तबला, श्वासाचा जो रिदम आहे तबल्याचाच रिदम आहे तिथे. विचार करा. म्हणून मौन, मनन, नमन करा पहिल्यांदा. वाचन, श्रवण, मनन, चिंतन, ध्यान आणि अनुसंधान यांचा आवडता शब्द. कॉन्स्टंट रिमेंबर. तबला तबला तबला. तुम्ही तबलावाजी असलात ना, ते खरंच नुसते जरी बसलात तरी तुमची बोटं वाजतच असतात. काय तुम्ही रियाज करता? नमस्कार तुमच्या रियाजाला. मनापासून मी नमस्कार करतो आहे. मी ऐकत आज म्हटलं की खाली तबला आणला आहे का यांनी काकड आरतीला. मग काकड आरती एका चालीत वाजते, तुमचा ताल निराळ. बघितलं तर तबलावरती आहे, काकड आरती खाली आहे. खरंच मला नमस्कार करावा असं वाटतं तुम्हाला. पण केवळ बोटं हलणं म्हणजे मंत्र नाही, हे लक्षात ठेवा. हलवणारी शक्ती आहे कुठेतरी, ती प्रत्येकाच्यात आहे, पण प्रत्येकाची निराळी आहे. कारण डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिव्होशन, सरेंडर, शरण जायला शिकूया. आहे त्या ठिकाणी हे करूया. डोळे बंद करून बसूया. 1 मिनिट मौन पळूया. ट्राय टू रिकलेक्ट काय सांगितलं गेलं आपल्याला. कुठला महत्त्वाचा विचार, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर पडला. प्रत्येकावर निरनिराळा इम्पॅक्ट असलाच पाहिजे. शांत. 2 शांतीपाठ आपण म्हणणार आहोत. कारण तबला काय, कला काय, संगीत काय, अध्यात्म काय, उपासना काय, गुरु काय. कितीही सांगितलं तरी ते अपूर्ण असतं आणि कितीही कमी सांगितलं तरी ते पूर्ण असतं. तो शांतीपाठ म्हणूया. पूर्णमद पूर्णमिदम. ज्यांना येतो त्यांनी म्हणायचं आहे. त्याआधी सदा सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
अवशिष्यते। ओम शांति शांति शांति। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. हे हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून स्थिर दृष्टीनं महाराजांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया.